मोदी दिल्लीच्या भाजप कार्यालयामध्ये पोहोचणार आहे। तर दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या सुरू आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये दाखल होतील। एनडीएला यामध्ये यश दाखवलेलं आहे। अर्थात 294 जागांवर एनडीए आघाडीवर, 272ची मॅजिक फिगर एनडीएनं गाठलेली आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये नरेंद्र मोदी आता भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल होत आहेत। कार्यकर्त्यांचा जल्लोष कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतोय। नक्कीच तर 2019 पेक्षा मात्र भाजपचं मोठं नुकसान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे। असं असलं तरी एनडीएने मात्र 294 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर इंडिया आघाडीला 231 जागांवर आघाडी मिळाली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। एनडीएमध्ये सगळे घटक पक्षही जर एकत्र राहिले तर मग भाजप आणि एनडीए म्हणजे एकूणच एनडीए हे देशामध्ये सरकार स्थापन करू शकतं। भाजपला पूर्ण मॅन्डेट मिळालेला नाही। थोड्याच वेळामध्ये नरेंद्र मोदी आता भाजप कार्यालयात, बीडमध्ये ट्विस्ट, पंकजा मुंडे पिछाडीवर आणि आता बजरंग सोनवणे आघाडीवर। तर बजरंग सोनवणे 932 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। बीडमध्ये देखील मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। पंकजा मुंडे या पिछाडीवर गेलेल्या आहेत, तर बजरंग सोनवणे यांनी 932 मतांची आघाडी आता घेतली आहे। तर बीडमध्ये सुद्धा ट्विस्ट, पंकजा मुंडे पिछाडीवर, सोनवणेने आघाडी घेतली आहे। आघाडी पिछाडीचा खेळ या ठिकाणी दिसतो। 932 मतांनी सोनवणे आता आघाडीवर।